भिवंडी पद्मानगर येथील संघर्ष मित्र मंडळ आणि आर.जे. फाउंडेशन यांच्या संयुक्तरित्या गणेशोत्सव साजरा केला जातो। त्याला भद्रावती नगरचं राजघर म्हणून प्रसिद्धीस आहे। त्या गणेशोत्सवाला यावर्षी 25 वर्षे पूर्ण झाले असून त्यानिमित्त रोज विविध कार्यक्रम राबवण्यात आले। त्यातलाच एक भाग म्हणून आर.जे. फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष रितेश जाधव व स्नेहा जाधव यांनी जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मोफत आरोग्य व नेत्ररोग तपासणी शिबिर राबवण्यात आले। या शिबिराला स्थानिक नागरिकांनी चांगला प्रतिसाद देऊन आसपासच्या 300 ते 350 लोकांनी या शिबिराचा फायदा घेतला। गणेशोत्सव मंडळाने यावर्षी 12 ज्योतिर्लिंग प्रतिकात्मक प्रतिकृती स्थापून लोकांना 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शनच घडवून दिले। संपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना ज्येष्ठ नेते पद्मानगरचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व माजी नगरसेवक संतोष शेट्टी अण्णा यांच्या हस्ते करण्यात आले। त्या प्रसंगी संजय काबूकर ही उपस्थित होते। मंडळाच्या वतीने माननीय संतोष शेट्टी व संजय काबूर यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी शिवसेना नेते संतोष शेट्टी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। पडद्याचं झालंय का? पडदा वेगळा, मोठी बिंदू हा वेगळा, तुमचं ऑपरेशन झाले ते वेगळं। तुम्हाला नाही करायची चांगली गोष्ट आहे, मला काही नाही प्रॉब्लेम। तुम्ही बाहेर जर ऑपरेशन करायला गेलं काय तुम्ही इथे केलं तर तुम्हाला 1 रुपया खर्च येणार नाही, फ्रीमध्ये आहे सर्व। आपलं सांबरे साहेब आहेत ना जिजाऊचे, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सर्व फ्रीमध्ये, कुठलाही 1 रुपया खर्च लागत नाही। तुम्हाला फ्रीमध्ये होते तर का करत नाही, मला हा मोठा प्रश्न आहे। हां करून घे बाई। आज या वार्डामध्ये पद्मानगर वार्डामध्ये आपल्या वया वाटप ही कार्यक्रम मागच्या महिन्यात संपन्न झाले आणि या वार्डात रितेश जाधव यांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सुविधापासून जास्त जवळ संबंध यावं म्हणून शहापूरची आपली टीम आलेली आहे। या ठिकाणी ब्लड टेस्टपासून ते कॅन्सर फर्स्ट स्टेजपर्यंत सांबरे साहेबांच्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस हॉस्पिटलमध्ये आपली ट्रीटमेंट केली जाते। आज या प्रसंगी मी रितेश जाधव यांना विनंती करतो की कृपया त्यांनी संस्थेबद्दल जे काही आपला कॅम्प आयोजित केलेला आहे त्याबद्दल माहिती द्यावी की किती लोकांचे या वार्डात तुमच्या माध्यमातून संस्थेने कार्य केलेले आहे। नागरिकांना मी गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून निलेशजी सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज संघर्ष मित्र मंडळ व आर.जे. फाउंडेशन यांच्या वतीने आज पद्मानगर वार्ड क्रमांक 16 मध्ये आरोग्य शिबिरचं आयोजन केलेलं आहे आणि त्या शिबिरमध्ये चष्मा कॅम्प लावलेला आहे आणि मोफत चष्मे वाटप केलेले आहेत आणि शुगर चेकिंग चिकित्सा केली जाते, BP आणि ECG चेकअप केले जाते। तरी मी या ठिकाणी निलेशजी सांबरे जिजाऊ संस्थेचे जेवढे डॉक्टर आहेत आणि त्यांची पूर्ण टीम त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो
गेल्या काही वर्षापासून त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रात समाजसेवेचं काम हे निलेशजी सांबरे यांच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. बरेचसे पेशंट त्यांच्याकडं कॅन्सरचे सुद्धा पेशंट त्यांनी व्यवस्थित चांगले केलेले आहेत. तर असे जिजाऊ संस्थेचे कामं खूप मोठ्या प्रमाणात भिवंडी शहरात किंवा महाराष्ट्रात चालू आहे. मी माझ्या संघर्ष मित्रमंडळ व RJ फाउंडेशन यांच्या वतीने मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आज जी कॅम्प लावलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 150 ते 200 लोकांनी या ठिकाणी येऊन चेकअप केलेलं आहे आणि जवळजवळ 60 ते 70 लोकांना या ठिकाणी चष्मे मोफत वाटप करण्यात आलेले आहे. काय नव्हतं त्या टायमाला अंग्रेज लोकांना दाखवण्यासाठी पूजा ठेवून पंपाचा लोकांना जमा करून की अंग्रेजला कसे इकडून त्यांनी पळवायला लावलं. त्यानंतर पण ही संस्था थांबली नाही, म्हणजे लोकमान्याचा विचार थांबला नाही. ही मंडळ जशी मोठी होत चालली, एकच असं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आपले हिंदुस्थान आहे जेव्हा संघटित होऊन काम करतात. बाकी सर्व सण आपण दिवाळी मी माझ्या घरी बनवतो, तुझ्या घरी बनव, काशी माझ्या घरी बनवतो. एकच असं सण आहे त्या घरचे लोक नसेल पण एरियाचे जो लोक आहेत हे सर्व यांचं कुटुंब सर्व मित्रमंडळ मिळून काम करतात. आणि दरवर्षी एक संघटित होऊन काम करणारा एकमेव आपला हिंदू समाजमध्ये आपला कुठला त्योहार आहे तर ते गणपती आहे. त्यासाठी राज्य सरकारने पण त्याला आज आपल्याला दर्जा मान्य दिला, त्याबद्दल राज्य सरकारचा खूप खूप धन्यवाद. आणि रितेश जाधव एक असा मुलगा तो स्वतःचा बिचारा आपल्या जे त्याला जमते छोट्या मोठ्या लोकांसाठी तो करत असतो. आज जिजाऊ संस्थाबरोबर त्यांनी काम केलं, पुढे पण एक चांगलं काम त्यांनी केलं. बुक वाटण्याचा कार्यक्रम केला स्कूलमध्ये, त्या बुक वाटण्याचा कार्यक्रम मी केलो होतो. मग जेव्हा समजलं आम्हाला ते इकडे म्युन्सिपाल्टी स्कूलमध्ये बुक वाटण्याचा कार्यक्रम खरंतर एक मोठा विषय आहे, कारण आजकाल कोण जात नाही म्युन्सिपाल्टी स्कूलमध्ये. पण तिथे गेल्यानंतर आम्हाला समजलं का तिथे त्याला कंप्लेंट नाही, तर रितेश जाधवने आवाज उचलला. ताबडतोब आम्ही त्याला शोध लावली आणि याची 3 दिवसात ते कपडे भेटले. म्हणून ठीक आहे.